कोल्हापूरकरांसाठी आजच्या घडीला सगळ्यात अनप्रेडिक्टेबल मतदारसंघ कोणता असेल तर कोल्हापूर उत्तर. म्हणजे शहरातील कोल्हापूर दक्षिण आणि करवीर या दोन मतदारसंघांमधील महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींमधील समीकरण ही जवळपास निश्चित आहेत. यावरचे व्हिडिओ सुद्धा लेट्सअप मराठीने यापूर्वी केलेत आणि त्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पण कोल्हापूर उत्तर मतदारसंघ कुणाला जाणार, इथपासून उमेदवार कोण असणार आणि विजय कोण होऊ शकतं, यापैकी कोणताच अंदाज कोल्हापूरच्या जनतेला लावता येत नाहीये. सगळेच पक्ष इथून इच्छुक आहेत. उमेदवारांची रेलचेल आहे. शक्ती प्रदर्शन, बॅनर्स आणि विजयांच्या दाव्यांच्या पैजा यामुळे शिवाजी पेठ, मंगळवार पेठ आणि बुधवार पेठ इथलं वातावरण ढवळून निघतंय. तर लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहूयात काय घडते कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात. तसं म्हटलं तर कोल्हापूर उत्तर मतदारसंघ म्हणजे एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला होता. दिवंगत नेते एन.डी. पाटील हे एकदाच विधानसभेचे सदस्य झाले, ते याच मतदारसंघातून. पण काळाच्या ओघात शिवसेनेने इथं आपला भगवा फडकवला. 1990 मध्ये दिलीप देसाई आणि 1995 आणि 99 मध्ये सुरेश साळोखे हे इथून आमदार झाले. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला ठोस उत्तर सापडलं ते 2004 मध्ये. एका रात्रीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये येत मालोजीराजे यांनी तिकीट मिळवलं आणि ते आमदार झाले. पुढे 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाली. यात शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजेंचा पराभव केला. चुरशीच्या या निवडणुकीत क्षीरसागर हे अवघ्या 3700 मतांनी आमदार झाले. शिवसेनेनं मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेतला. पराभवानंतर मालोजीराजे हे अज्ञातवासातच गेले. 2014 मध्ये सुद्धा ते इच्छुक होते. त्यामुळे काँग्रेसनं सत्यजित कदमांना उमेदवारी दिली. पण शिवसेनेच्या वाढलेल्या ताकदीच्या जोरावर क्षीरसागर हे सहजपणे आमदार झाले. त्या निवडणुकीत करवीरमध्ये पी.एन. पाटील आणि दक्षिण मतदारसंघात सतेज पाटलांनाही पराभवाचा धक्का बसला होता. 2019च्या निवडणुकीपूर्वी मालोजीराजे छत्रपती हे पुन्हा सक्रिय झाले होते. पण सतेज पाटलांनी तेव्हा चंद्रकांत जाधव यांच्या उमेदवारीसाठी ताकद लावली. साधा सरळ माणूस, स्वच्छ प्रतिमा आणि विरोधी उमेदवाराबद्दल तयार झालेलं नकारात्मक वातावरण यामुळे अवघ्या 15 दिवसातच चंद्रकांत जाधव आमदार झाले. त्यांनी खेळातून तयार केलेलं नेटवर्क, सामाजिक कार्यामुळे झालेलं नाव आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे असलेले जवळचे संबंध या गोष्टी त्यांना उपयोगी पडल्या. असं म्हणतात की क्षीरसागरांना पराभूत करण्यासाठी चंद्रकांत पाटलांनीच फिल्डिंग लावली होती. पण जाधव हे पहिल्याच प्रयत्नात विजयी झाले, हे सुद्धा तितकंच खरं आहे. दुर्दैवानं चंद्रकांत जाधव यांचं नोव्हेंबर 2021 मध्ये निधन झालं. त्यांच्यानंतर पत्नी जयश्री जाधव या आमदार झाल्या. पण त्यांची आमदार होण्याची लढाई सोपी नव्हती. राजेश क्षीरसागरांनी शिवसेनेकडून दावा सांगितला होता. त्यामुळे बंडखोरीची किंवा दगाफटक्याची भीती होती. मात्र शिवसेनेनं आघाडी धर्म पाळला. क्षीरसागर शांत राहिले. भाजपने सत्यजित कदमांना काँग्रेसमधून आयात करून उमेदवारी दिली. चंद्रकांत पाटील, महाडिक गटाची ताकद ही त्यांच्यासोबत होती. पण चंद्रकांत जाधव यांच्याबद्दल असणारी सहानुभूतीची लाट आणि महाविकास आघाडीची एकत्रित ताकद त्यामुळे जयश्री जाधव ह्या 19,000 मतांनी आमदार झाल्या. आता पाहूयात या मतदारसंघातील आजच्या घडीची परिस्थिती. आज घडीला आमदार म्हणून जयश्री जाधव या लोकसंपर्कात आहेत. विकास कामांचाही पाठपुरावा करतात. लोकसभा निवडणुकीतही शाहू महाराज छत्रपतींना इथून 13,800 मताधिक्य मिळाले. पण विधानसभा निवडणुकीत केवळ याच गोष्टींचा विचार करून चालणार नाही. लोकसभेला ज्या प्रकारच्या जोडण्या लागल्या आणि आर्थिक ताकद वापरली गेली हे पाहता विधानसभा त्याच्याही पुढे जाईल इतकं तर नक्की आहे. त्यामुळे या पातळीवर लढताना आमदार जाधव यांच्यावरती मर्यादा येऊ शकतात. मालोजीराजे किंवा मधुरिमा राजे यांचंही नाव चर्चेत आहे. मात्र पुन्हा छत्रपती घराण्यातच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता धुसर आहे. मालोजीराजे यांनीही त्यांचा वाढदिवस हा साधेपणाने साजरा केलाय. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांचंही नाव चर्चेत आहे. पण स्थानिक पत्रकारांच्या मते त्यांचं राजकारण हे महापालिकेपुरतंच मर्यादित आहे. त्यांना शहरात अजून काम करण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या तरी काँग्रेसचा अंतिम पर्याय सापडलेला नाहीये आणि कुणीच नसल्यास जयश्री जाधव याच पुन्हा उमेदवार होऊ शकतात. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडावा अशी आग्रही मागणी आहे. पोटनिवडणुकीत शिवसेना ही काँग्रेससोबत होती. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ अनेक वर्ष शिवसेनेकडेच होता. यापूर्वीचे खासदारही शिवसेनेचेच होते. मात्र शाहू महाराजांसाठी ही जागा शिवसेनेनं काँग्रेसला सोडली. शिवसैनिकांनीही छत्रपतींच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. थोडक्यात दोन्ही निवडणुकीत आघाडी धर्म हा सेनेने पाळला. शिवाय 1990 पासून इथं 5 वेळेस शिवसेनेचा तर 2 वेळेस काँग्रेसचा विजय झालाय. असं म्हणत ठाकरे पक्षाने इथं हक्क सांगितलाय. ठाकरेंकडून जिल्हाप्रमुख संजय पवार,
सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि मतदारसंघाचे संपर्क प्रमुख रघुनाथ खडके यांचं नाव चर्चेत आहे. आता येऊयात महायुतीकडे. महायुतीमध्येही या मतदारसंघासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी 2 वर्षांपासून इथं तयारी सुरू केली आहे. प्रत्यक्ष गाठीभेटी, संपर्क दौरे हे सातत्याने सुरू आहेत. महायुतीच्या 2.5 वर्षाच्या काळात आपण 200 कोटींपेक्षा जास्त निधी या मतदारसंघात आणल्याचा ते दावा करतात. त्यामुळे काही झालं तरी ही जागा शिवसेना भाजपसाठी सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. शिवाय 2014च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे स्वतंत्र लढले होते, तेव्हा शिवसेनेनं भाजपचा पराभव केला होता. पोटनिवडणुकीतही भाजपचा पराभव झाला अशी गणितं शिवसेनेकडून मांडली जात आहेत. पण पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरीही इथं भाजपला 78,000 मतं होती. आता भाजपची इथं ताकद वाढली आहे. शहरात हिंदुत्ववादी मतांचं प्रमाण वाढते. सतेज पाटलांची यंत्रणा असूनही शाहू महाराजांना या मतदारसंघातून केवळ 13,000चं लीड होतं. त्यामुळे भाजप इथं आता जास्त आक्रमक झाली आहे. भाजपकडून कृष्णराज महाडिक यांनीही इथून तयारीला सुरुवात केली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करून त्यांनी उमेदवारीच जाहीर केली. महाडिकांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी जवळचे संबंध आहेत. आर्थिक पातळीवर ते ताकदवान आहेत. मात्र वडील खासदार आणि शेजारच्या कोल्हापूर दक्षिणमध्ये शौमिका महाडिक यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. त्यामुळे घराणेशाहीची टीका होऊ शकते हे गृहीत धरून भाजपला कृष्णराज यांच्या उमेदवारीचा विचार करावा लागेल. महेश जाधव आणि राहुल चिकोडे हे मंत्री चंद्रकांत पाटलांच्या गटातील मानले जातात. आम्ही निष्ठावंत आहोत, अजून किती दिवस दुसऱ्यांच्या पालख्या वाहायच्या असा प्रश्न आता ते करू लागलेत. स्वतः पाटलांनी आम्हाला तयारी सुरू ठेवण्यास सांगितलं असल्याचं सुद्धा चिकोडे सांगतात. उमेदवार म्हणून येणाऱ्या मर्यादा आणि नेटवर्कचा अभाव असला तरी एकदा पक्ष पाठीशी असल्यावर आम्ही लढत देऊ शकतो असा या दोघांकडून दावा केला जातोय. भाजपच्या मूळच्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्यानं लोकसभेला दणका बसलाय. आता तसं पुन्हा नको असेल तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्या अशी मांडणी हा गट करतोय. सत्यजित कदमांनीही मतदारसंघात बॅनर्स लावून वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे. पण 2 वेळेस संधी मिळूनही ते पराभूत झालेत. पोटनिवडणुकीत कदमांनी चांगली लढत दिली, परंतु ते आपल्यातील दोष दूर करून आपणच या मतदारसंघातील हमखास जिंकणारा उमेदवार आहोत असा विश्वास निर्माण करू शकलेले नाहीयेत. संपर्क वाढवला आहे किंवा कोल्हापूरच्या प्रश्नांसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असंही त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडियाच्या अकाउंट्समध्ये दिसत नाही. त्यामुळे पोटनिवडणुकीत जेवढ्या सहजपणे त्यांना उमेदवारी मिळाली तसं चित्र आता तर नक्कीच नाहीये. आता तुम्हाला काय वाटतं? कोल्हापूर उत्तर मतदारसंघात कोण उत्तर ठरू शकतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.